नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त होम. आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ म्हणजे माहिती सांगणार आहे की ज्या माहितीतून हे संकेत तुम्हालाही मिळत असतील, पण तुम्ही कधी त्या संकेताकडे लक्षच दिलं नसेल की मलाही काही म्हणजे असं माझ्या बाबतीत घडतं, पण मी कधी लक्षच दिलं नाही. म्हणजे जसं की कधी तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्हाला जर एखाद्या गाडीवर श्री स्वामी समर्थ जरी नाव दिसलं आणि त्याच्या खाली स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो दिसला, तर तुम्ही लगेच मनाला वाटतं तुम्हाला की बाबा आपण आत्ताच स्वामींचं नाव घेतलं आणि आपल्याला लगेच स्वामींचा फोटो दिसला, म्हणजे स्वामींनी आपल्याला काहीतरी चांगला संकेत दिलेला आहे असं तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असाल. पण कधी कधी तुमच्या मनाला असं वाटत असेल की बाबा हे कुठं काय खरं असतं, फोटो दिसला म्हणजे खरं स्वामी आपल्यासोबत असतात का, किंवा स्वामी आपल्याला संकेत देतात का, असं म्हणून तुम्ही ती गोष्ट सोडून देता. बऱ्याचदा तुमच्या बाबतीतही असंच झालं असेल, बरोबर. जर तुमच्या बाबतीतही काही असंच होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील ना, तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, की जेणेकरून आपल्या चॅनलचे जे काही नोटिफिकेशन असतील, नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या बाबतीत बऱ्याचदा अशा गोष्टी घडतातच हे मला माहीत आहे, कारण प्रत्येक माणसासोबत स्वामी म्हणजे एखादा भक्त जरी नाव घेत नसला, पण त्याच्या मनातून जर स्वामींविषयी ओढ असेल, भाव श्रद्धा असेल आणि त्याला कधीतरी स्वामींची मूर्ती दिसत असेल, तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत स्वामी पोहोचतात, म्हणजे पोहोचतातच. आता तुम्हाला एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे बघा, की मी तुम्हाला एक अनुभव सांगते. समजा 2 स्वामी भक्त असतात आणि एक खूप स्वामींची सेवा करतो, नेहमी स्वामी 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 करत असतो, आणि एक जण कधीतरी स्वामींच्या मठात जातो, केंद्रात जातो, किंवा कधीतरी आरतीला जातो आणि तो कधीच असं स्वामी स्वामी नामस्मरणसुद्धा करत नाही. तर एक वेळेस दोघेही स्वामींच्या आरतीला जातात आणि मध्येच आरतीला जाता जाता एका आजोबांनी त्यांना हात केलेला असतो. ते दोघं गाडीवर जात असतात आणि गाडीवर जाताना आजोबांनी त्यांना हात केलेला असतो, म्हणजे त्या गाडीवर बसून जाण्यासाठी त्यांना स्टँडवर सोडायचं असतं, त्या आजोबांना स्टँडवर जायचं असतं, त्याच्यासाठी त्या आजोबांनी त्या दोघांना हात केलेला असतो. पण जो नेहमी स्वामी स्वामी करतो तो थांबलाच नाही, कारण त्याला स्वामींच्या आरतीला जायचं होतं, खूप घाई होती, उशीर होईल म्हणून तो स्वामींना म्हणजे त्या आजोबांना थांबलाच नाही, गाडीवर घेऊन गेलाच नाही. पण जो दुसरा स्वामी भक्त होता त्याने गाडी थांबवली आणि त्या आजोबांना तो स्टँडवर सोडून आला. आणि जेव्हा तो स्टँडवर सोडून आला तेव्हा त्या दुसऱ्या स्वामी भक्ताने विचारलं, का रे तू आज नाही चालस का शेवटी स्वामींच्या आरतीला? तेव्हा त्याने विचारलं की बाबा मी त्या आजोबांना स्टँडवरती सोडायला गेलो होतो. मग त्या दुसरा जे स्वामी भक्त होता त्याचा विश्वासच बसेना याच्यावरती की खरंच तूच त्या आजोबांना स्टँडवर सोडायला गेला होतास का, मला कसं काय दिसलं नाहीस. तर त्याच्यासाठी ते दोघंही त्या स्टँडवर गेले. तेव्हा त्या स्टँडवर जिथं त्या आजोबांना सोडलेलं होतं तिथं त्यांची पावलं उमटलेली दिसली, म्हणजे अगदी कुंकवाच्या कलरमध्येच जशी लक्ष्मीची पावलं असतात अगदी तशीच पावलं त्या जिथे आजोबांना सोडलं होतं तिथं दिसली. आणि तेव्हा खरंच ते ज्यांनी सोडलं होतं तो म्हणला, खरंच आजोबांच्या रूपामध्ये आपले स्वामी माऊलीच आलेली आहे. तर तेव्हा त्या दुसऱ्या स्वामी भक्ताचा विश्वास बसला की बाबा खरंच आपण नेहमी स्वामी स्वामी करतो, पण कोणाच्या रूपामध्ये कधी स्वामी येऊन आपल्याला दर्शन देतील हे मी ओळखलंच नाही. पण हे बघा, ह्यातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जेव्हा तुम्हाला स्वामींना ओळखायचं असतं तेव्हा स्वामी तुम्हाला कोणत्याही रूपामध्ये येऊन दर्शन देतात. अगदी फोटोमध्ये जरी असलं तरीसुद्धा स्वामी तुम्हाला दर्शन देऊन जातात. आता समजा तुम्ही बाहेर गेलायत आणि खूप मोठ्या संकटात अडकलेला आहात आणि सतत तुमच्या मनामध्ये येत असेल की स्वामींनी मला दर्शन द्यावं, स्वामींनी मला या संकटातून बाहेर काढावं, सतत तुम्ही तोच विचार करत असता. तेवढ्यात कोणाची तरी गाडी येते, एखादी 4 व्हीलर येते आणि त्या 4 व्हीलरच्या पाठीमागे लिहिलेलं असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की स्वामी असं सांगता तुम्हाला की तू ज्या संकटात आहेस
तू ज्या दुःखात आहेस त्यातून तुझी सुटका नक्की होणार आहे, पण आत्ता तू त्या गोष्टींची चिंता करू नकोस, त्या संकटाची चिंता करू नकोस आणि भिवू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत, तू का घाबरतोस? असा स्वामींना तुम्हाला संकेत द्यायचा असतो आणि तो संकेत तुम्हाला ओळखायचा आहे. तो संकेत जर तुम्हाला ओळखता आला नाही तर तुम्ही कधीच स्वामींपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे बऱ्याचदा तुमच्यासोबत घडलेलंही असेल, बऱ्याचदा तुम्हाला अनुभवही आलेला असेल. ही गोष्ट माझ्यासोबत खूपदा म्हणजे रोज म्हटलं तरी मी एखाद्या वेळेस तरी भाजी आणायला गेले किंवा मी जॉबला जाते किंवा मी ट्रॅव्हलिंग करत असते तेव्हा प्रत्येक वेळेस माझ्यासोबत ही गोष्ट घडते म्हणजे घडतेच. मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते की मी जेव्हा जॉबला जाते, मी सकाळी ऑफिसला जाताना बसमध्ये बसेपर्यंत कमीत कमी मला 4 ते 5 वेळापर्यंत तरी मला प्रत्येक गाडीवरती भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि खाली स्वामींची मूर्ती दिसते, स्वामींचा फोटो दिसतो, छबी दिसते. म्हणजे स्वामी मला सांगतात की भिवू नकोस बाळा, मी तुझ्यासोबत आहे आणि तू व्यवस्थित जा आणि व्यवस्थित ये, काही काळजी करू नकोस, तुझ्यासोबत मी आहेच, असं मला स्वामी प्रत्येक वेळी सांगतात. कारण घरातून बाहेर पडताना स्वामीला मी नेहमी सांगते की स्वामी, मी आता ऑफिसला चाललेली आहे, माझ्यासोबत तुम्ही चला. आणि आल्यावरती सांगते की स्वामी, तुम्ही मला सुखरूप घरी पोहोचवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. अशा प्रकारे स्वामी सतत माझ्यासोबत असतात आणि मी खोटं सांगत नाही आहे, खरंच हे माझ्यासोबत झालेलं आहे की प्रत्येक वेळी स्वामींनी मला त्या दर्शनातून म्हणजे गाडीवर दिसतं म्हणजे दिसतंच, कधीतरी प्रत्येक वेळेस पुढं स्वामी दिसलेले असतात. म्हणजे समजा मी एखाद्या बसमध्ये असेल आणि शेजारीच अशी गाडी उभी राहिलेली असते आणि त्या गाडीवर लिहिलेलं असतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ, असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं राहतं. तेव्हा समजून जातं की कुठेतरी स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करत असतो म्हणजे की बाबा आपण व्यवस्थित पोचू का आणि मी एकटीच आहे, मला असं कधीच वाटत नाही. कारण मला एकटं तर असं कधीच वाटलं नाही, कारण नेहमी स्वामी माझ्यासोबत राहायचे. जरी मला माझ्यासोबत कोणी दिसत नसलं तरी जाणवतात की स्वामी आहेत माझ्यासोबत. काही ना काहीतरी म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपामध्ये कोणी ना कोणीतरी मला भेटतच राहतं आणि तो असं भेटतं की जो स्वामी भक्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तो स्वामींनीच पाठवलेला असतो आणि स्वामीच आपल्या म्हणजे त्या माणसाच्या रूपात आपल्याला कोणीतरी सोबतीला पाठवतं. तर म्हणजे बऱ्याचदा माझ्यासोबत असं झालेलं आहे आणि हा खरंच खूप शुभ संकेत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असता आणि तुम्हाला खूप आधाराची, धीर देण्याची गरज असते, तेव्हा तुमच्यासोबत कोणीच नसतं धीर द्यायला, तेव्हा स्वामी अशा रूपात येऊन तुम्हाला धीर देतात आणि सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच हे वाक्य मनाला खूप धीर देऊन जातं. तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये असता, खूप दुःखात असता आणि जेव्हा हे वाक्य ऐकता तेव्हा तुमच्या मनाला खूप प्रसन्न तर वाटतं, पण खूप मोठा आधार वाटतो की आपल्यासोबत कुणीच नाही पण आपले एकमेव स्वामी समर्थ महाराज सोबत आहेत. खूप मोठी शक्ती आपल्यासोबत आहे. मग एवढी मोठी शक्ती जर आपल्यासोबत असेल तर आपण का कुठल्या गोष्टीमध्ये मागे पडायचं, का कष्ट करायचे नाहीत आणि का आपण दुःखात एवढं अडकलेलो असतो, का आपण उदास होतो. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. तुम्हाला माहिती आहे का, जे काम म्हणजे तुमच्यासोबत जर असं आता एखादा हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सची गाडी जाते आणि त्याच्यामध्ये शेजारून जर जात असेल आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे सिरियस एखादं पेशंट असेल तर तेव्हा तुम्ही त्यांना मनातली मनात दुवा देत राहा की बाबा स्वामी, तुम्ही जे काही ते पेशंट असेल किंवा सिरियस असेल तर त्यांची काळजी तुम्ही घ्या, तुम्ही त्या पेशंटला व्यवस्थित बरं करा. तेव्हा कुठेतरी आपला आशीर्वाद म्हणजे जेव्हा आपण एखाद्यासाठी चांगलं करत असतो ना तेव्हा स्वामी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करत असतात. तुम्ही भलेही किती स्वामींचं नामस्मरण करा पण दुसऱ्यांबद्दल जर तुमच्या मनामध्ये काहीच म्हणजे चांगला विचार नसेल, चांगली करण्याची काहीच कुवत नसेल ना तर स्वामी तुम्हाला धावून येणार नाहीत. पण तुम्ही स्वामींचं एक वेळ नामस्मरण कमी करा, स्वामींची सेवा कमी करा, पण जर दुसऱ्यांविषयी दुसऱ्यांचं दुःख जेव्हा एखाद्याला दुःख होत असेल तेव्हा त्या दुःखाच्या वेदना जर तुम्ही जाणत असाल आणि ते दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर खरंच यापेक्षा दुसरी स्वामी सेवा नाही. आणि
दुसऱ्यांचे प्रश्न, दुसऱ्यांचे दुःख, दुसऱ्यांच्या अडचणी, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम जर तुम्ही सोडवत असाल तर तुमच्या अडचणी, तुमचे दुःख स्वामी कधीच ठेवत नाहीत. बघा, तुम्ही हा अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे असंख्य प्रश्न सोडवताना तेव्हा तुमचे प्रश्नासाठी जास्त सेवा करायची काहीच गरज पडत नाही. तुमच्या हळूहळू सगळे प्रश्न मार्गी लागतात, सगळे प्रश्न मार्गी लागतात. तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. एकदा तरी निस्वार्थीपणे दुसऱ्याला मदत करून बघा, प्रामाणिकपणे मदत करून बघा, प्रामाणिकपणे सेवा करून बघा, प्रामाणिकपणे एखाद्याचं दुःख दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. बघा, स्वामी तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही ज्या संकटात अडकलेला आहात, ज्या दुःखात अडकलेला आहात ना, त्या दुःखातून तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. बऱ्याचदा तुमच्यासमोर एखादं संकट उभं असतं आणि तुम्हाला त्यातून काहीच मार्ग मिळत नाही, त्या दुःखातून काहीच मार्ग मिळत नाही, सगळे मार्ग बंद होतात, सगळे दरवाजे बंद झालेले असतात. पण तेव्हा एकच दरवाजा चालू असतो, एकच दरवाजा उघडलेला असतो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरवाजा. कारण तो कधीच बंद होत नाही. जेव्हा महाराज आपल्याला, जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो तो कधी बंद करतात, जेव्हा दुसरा दरवाजा आपल्यासाठी उघडलेला असतो तेव्हाच पहिला दरवाजा बंद करतात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही शरण जा, त्यांची सेवा करा, त्यांना तुम्ही खरंच मनापासून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला तारणार म्हणतात ना, जो स्वामींचं नाम जपतो त्याला स्वामी जपतात, आणि जो स्वामींचं नेहमी चिंतन करत राहतो त्यांचं चिंतन स्वामी करतात. आणि हे खरं आहे. जेव्हा तुम्ही स्वामींच्या नेहमी नामस्मरणात राहता, चालता, बोलता, अखंड नामस्मरण करत राहताना, तेव्हा खरंच स्वामी तुमच्या सोबत असतात. एखाद्या वेळी जरी तुमच्याकडून सेवा घडत नसली तरी स्वामींना तुम्ही सांगा की स्वामी, आज माझ्याकडून सेवा बुडाली बरं का, पण तुमचं नामस्मरण विसरले नाही मी, माझ्या मुखामध्ये सतत तुमचं नामस्मरण आहे बरं का. असं जरी तुम्ही स्वामींना सांगितलं तरी आपली स्वामी माऊली इतकी दयाळू आहे की खरंच ती आपल्याला माफही करून घेते. आपली आई जशी आपली अपराध माफ करून घेते, अगदी तसंच स्वामी महाराज आपल्याला माफ करून घेतात. पण आपणही तेवढं निस्वार्थी असलं पाहिजे, आपलं मनही तेवढं शुद्ध असलं पाहिजे. आपण जरी बाहेरून आपल्या मनाचा दिखावा केला की मी खूप शुद्ध आहे, मी खूप दुसऱ्यांना मदत करते, मी कधीच कोणाचं मन दुखवत नाही, पण तुमचं जे अंतर्मन आहे ते स्वामींना माहिती असतं की तुम्ही मनातून किती शुद्ध आहात, तुम्ही आतून किती दुसऱ्यांना दुवा देता, दुसऱ्यांचं किती चांगलं करण्याचं तुमच्या मनामध्ये आहे, तुम्ही दुसऱ्यांचं किती भलं करता. तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की तुमच्यासोबत जर हा संकेत घडत असेल तर तुम्ही दुर्लक्ष करू नका. खरंच खूप मोठा संकेत आहे. जर तुम्हाला नेहमी तुम्ही एखाद्या ऑफिसच्या कामाला बाहेर जाता किंवा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल किंवा सतत कामासाठी जरी तुम्ही बाहेर पडता आणि बाहेर पडताच जर तुम्हाला एखाद्या 4 व्हीलरवर किंवा 2 व्हीलरवर जर असं दिसत असेल की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर हा खरंच खूप मोठा संकेत आहे. स्वामी तुमच्या सोबत आहे असा स्वामींना संकेत द्यायचा असतो. आणि तुम्ही ज्या संकटात अडकलेला असतात किंवा ज्या दुःखात अडकलेला असतात त्यात घाबरू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे असं स्वामींना सांगायचं असतं. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आपल्या आयुष्याची नौका आपल्या स्वामींच्या हातात दिली तर आपल्याला कसलीच काळजी नसते. एकदा स्वामींना आपलं आयुष्य सोपवून दिलं ना तर सगळे निर्णय, सगळ्या जबाबदाऱ्या हे स्वामीच घेत राहतात. सगळी काळजी, सगळं टेन्शन, सगळं काही स्वामींवरती सोडून द्यायचं. सगळं काही स्वामी बघून घेतात. योग्य वेळ आली की सगळं काही मिळतं. ही वेळेच्या अगोदर कधीच कुणाला काहीच मिळत नाही. त्यामुळे योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी बरोबर आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे आपण आपले कर्म चांगले करत राहायचं आणि सतत दुसऱ्यांचं भलं व्हावं, सतत दुसऱ्यांचं दुःख दूर करावं यासाठी प्रयत्न करत राहायचे. जर तुम्हाला सेवा करायचीच आहे तर एखाद्याचं दुःख दूर व्हावं त्याच्यासाठी एकदा निस्वार्थीपणे सेवा करून बघा. तुमच्या प्रश्नासाठी ना सेवा करण्याची गरजच पडणार नाही. हे एकदा करून बघा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी उभा असल्याशिवाय राहणार नाहीत. कारण स्वामी कधीच कोणाचं काहीच ठेवून घेत नाहीत, ते व्याजासकट परत करतात. जर तुम्ही एकदा जरी स्वामींचं, श्री स्वामी समर्थ जरी नाव घेतलं ना तर त्या नावाची परतफेड स्वामी तुम्हाला करतात म्हणजे करतातच. कारण स्वामींची लीलाच एवढी अगाध आहे ना, जो मनापासून विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो त्यालाच स्वामींची प्रचिती येते म्हणजे येतेच आणि त्याला स्वामींचा अनुभवही येतो. खरंच
जो स्वामी सेवेत आला ना, स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे, खूप सोपं. पण स्वामी सेवेत टिकून राहणं खूप म्हणजे खूप अवघड आहे. त्याच्यामुळे स्वामी सेवा करायला स्वामी सेवेकरी घडवा आणि जो दुःखात आहे त्याला स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगा, स्वामींची सेवा करायला सांगा. खरंच तुमचं आयुष्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या आजच्या जगामध्ये असंख्य लोक असे आहेत की ज्या दुःखात आहेत, दुःखाने ग्रासलेले आहेत, अडचणीत आहेत, पण त्यांना काहीच मार्ग मिळत नाही. त्यांना स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगा. स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावला की ते म्हणतात की खूप स्वामींच्या सेवेला नियम आणि अटी आहेत, पण असं काहीच नाही. स्वामींची सेवा अगदी साधी, सरळ आणि सोपी आहे. तुम्ही फक्त एकदा स्वामींची सेवा करण्याचं म्हणजे स्वामींची सेवा करून बघा तुम्हाला अनुभव येतात की नाही आणि तुमचे प्रश्न हळूहळू सुटायला लागतात की नाही, तुमचं घरातले सगळे प्रॉब्लेम सुटून आयुष्याचं कल्याण होतं की नाही ते मला नक्की सांगा. जर असेच संकेत तुम्हाला मिळत असतील आणि जर असेच अनुभव तुम्हाला आले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.